नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे वाळवणाची दही मिरची। वर्षभर टिकणारी, कमी साहित्यात व कमी मेहनतीत झटपटीत बनते। ही चटपटीत व कुरकुरीत दही मिरची जेवताना तोंडी लावण्याकरता घेतात। अशी ही जेवणाचा स्वाद वाढवणारी, वर्षभर टिकणारी दही मिरची कशी बनवतात ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता इथे मी कमी तिखटाच्या अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतल्यात। दही मिरची बनवताना जाड मिरच्याच वापरायच्या, कारण उन्हात सुकवल्यानंतर यांचा आकार अगदी बारीक होतो। म्हणून मिरच्या घेताना मोठ्या आकाराच्या व जाड मिरच्याच घ्यायच्या। या मिरच्यांना स्वच्छ धुवून व साफ कपड्याने पुसून घ्यायचंय। यात अजिबात पाणी राहू द्यायचं नाही। यांना पूर्णपणे कोरड्या करून घ्यायचंय। आता या सर्व मिरच्यांना मध्यभागी उभी अशी चीर द्यायची, म्हणजे दही व सर्व मसाल्यांचा फ्लेवर मिरच्यांमध्ये आतपर्यंत उतरतो। अशा प्रकारे सर्व मिरच्यांना उभी चीर देऊन घेऊया। तुम्ही सुरीने किंवा विळीने सुद्धा मिरची कट करू शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांना छान कट करून घेतले। आता या मिरच्यांना दह्यात आपण मॅरिनेट करून घ्यायचंय। त्याकरता इथे मी 2 वाटी दही घेतले। दही इतकं घ्यायचं की यात आपल्या सर्व मिरच्या व्यवस्थित बुडतील। दही घेताना ते पातळ न घेता घट्ट दही घ्यायचं, म्हणजे याला खूप जास्त पाणी सुटणार नाही आणि दही व मसाले मिरच्यांच्या आतपर्यंत छान शिरेल। आता या दह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं। यात अजिबात गुठल्या राहू न देता अगदी छान फेटून घ्यायचंय। तुम्ही जर दही न फेटताच घातलं तर दह्याच्या आतल्या गुठल्या तशाच राहतात आणि दही व मसाले मिरच्यांच्या आतपर्यंत शिरत नाही, त्यामुळे मिरच्यांना दह्याचा स्वाद येत नाही। म्हणून दही घेताना ते फेटूनच घ्यायचं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दही व्यवस्थित फेटून घेतले। दही फेटून झालं की यात आपण 2 मोठे चमचे धणे जिरे पावडर घालायचंय, 1.5 चमचा हळद, 2 चमचे मीठ घालून या मसाल्यांना दह्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। दही व सर्व मसाले एकजीव होईपर्यंत याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय। अशा प्रकारे मी दही व मसाल्यांना छान मिक्स करून घेतले। इथे मी सर्व दही एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे यात सर्व मिरच्या व्यवस्थित मॅरिनेट होतील। मिरच्या मॅरिनेट करण्याकरता काचेचा किंवा स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा। ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांड्याचा वापर करायचा नाही। आता यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घालायच्यात आणि या मिरच्यांना दह्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। या मिरच्या दह्यात व्यवस्थित बुडल्या पाहिजेत आणि यांना सगळीकडून दही छान लागलं पाहिजे, याकरता यांना हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या या दह्यात व्यवस्थित मॅरिनेट करून घेतल्यात। आता या मिरच्यांना आपण 1 ते 1.5 दिवसासाठी या दह्यात असंच झाकून मॅरिनेट करत ठेवायचंय, म्हणजे दही व मसाल्यात या मिरच्या छान मुरतील। मी आधी सांगितल्याप्रमाणे मिरच्या मॅरिनेट करण्याकरता शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याचाच वापर करा। ॲल्युमिनियम किंवा लोखंडाचा वापर करू नका। या मिरच्यांना मी 1.5 दिवस असंच मॅरिनेट करत ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता 1.5 दिवस मिरच्यांना दह्यात मॅरिनेट केल्यामुळे यांचा रंग बदलला आहे, म्हणजे आपल्या मिरच्या दह्यात छान मुरल्या आहेत। आता या सर्व मिरच्यांना आपण दह्यातून काढून एका ताटात पसरवून घ्यायचंय। मिरच्या ताटात ठेवताना यात छान पसरवून ठेवायच्या, म्हणजे या लवकर सुकतात। अशा प्रकारे मी सर्व मिरच्या दह्यातून काढून ताटात छान पसरवून घेतल्यात। आता यांना कडक उन्हात 7 ते 8 दिवस छान कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घ्यायचंय। 7 ते 8 दिवस मी या मिरच्यांना उन्हात छान वाळवून घेतले। तुम्ही बघू शकता या मिरच्या अगदी कुरकुरीत झाल्यात आणि व्यवस्थित वाळल्यामुळे याचा रंगही बदलला आहे व कुरकुरीत सुद्धा झाल्यात। आता या मिरच्यांना हवाबंद डब्यात भरून तुम्ही वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता। खिचडी वरण भातासोबत या तळलेल्या कुरकुरीत दही मिरच्या खूपच छान लागतात। मिरच्या कशा झाल्या आहेत त्याकरता इथे मी तुम्हाला थोड्याशा मिरच्या तळून दाखवते। त्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलंय। तेल तापलं की यात मिरच्या टाकून लगेचच काढून घ्यायच्यात। या मिरच्या उन्हात व्यवस्थित कुरकुरीत सुकल्या आहेत, त्यामुळे या लगेचच तळल्या जातात आणि या लगेचच काळ्याही होतात। म्हणून यांना खूप जास्त तळायचं नाही, गरम तेलात टाकून लगेचच काढायचे। तळल्यानंतर या मिरच्या खूपच कुरकुरीत होतात।
जेवताना तोंडी लावण्याकरता जेवणाची चव वाढवणारी आपली चटपटीत व कुरकुरीत दही मिरची तयार आहे। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात अशी कमी साहित्यात कमी मेहनतीत बनणारी दही मिरची नक्की बनवा आणि याचा आस्वाद वर्षभर घ्या। आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशाच छानशा व्हिडिओसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।